नमस्कार नमस्कार मंडळी, कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ शके 1948 अर्थात 30 जून 2026. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत वरी या भरड धान्याच्या उत्पादन तंत्राविषयी. यासाठी स्टुडिओमध्ये डॉक्टर शिल्पा जोशी आलेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे रुचा गद्रे यांनी. नमस्कार मंडळी, सध्या भरडधान्याच्या पौष्टिकतेविषयी लोकांमध्ये जनजागृती होत आहे. त्यामुळे भरडधान्याचा आपल्या आहारातला जो वापर आहे तो वाढतो आहे. आज आपण वरी हे जे भरडधान्य आहे त्याच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे जो वनस्पतीशास्त्र विभाग आहे, या विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर शिल्पा जोशी मॅडम आलेल्या आहेत. त्यांच्याकडूनच आपण वरी उत्पादन तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, वरी हे एक लघु तृणधान्य किंवा भरडधान्य म्हणून ओळखलं जाणारं महत्त्वाचं असं पीक आहे. आपल्या कोकणामध्ये या पिकाखाली किती क्षेत्र आहे, त्याचं उत्पादन आणि त्याच्या उत्पादन क्षमतेविषयी आम्हाला काय सांगाल? वरी म्हणजे आपण बघायला गेलं तर लघु तृणधान्यांपैकी एक महत्त्वाचं पीक आहे. वरीचा मूळचा उगमस्रोत हा भारत देश आहे आणि इतर देशांमध्ये बघितलं तर चीन किंवा पूर्व आशिया, भारत, मलेशिया या देशांमध्ये सुद्धा वरीचं उत्पादन घेतलं जातं. वरीची महाराष्ट्रातली उत्पादकता बघायला गेलं तर ती 452 किलो प्रति हेक्टर आहे. पण आता आपण कोकणाचा विचार जेव्हा करतो तेव्हा उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा कोकणातली उत्पादकता ही तुलनेमध्ये अधिक आहे. कोकणातलं क्षेत्र आहे हे 8,431 हेक्टर क्षेत्र आहे लघु तृणधान्यांखाली आणि त्यापैकी त्याचं उत्पादन त्याच्यापासून आहे ते 4,500 टन आणि उत्पादकता 530 किलो प्रति हेक्टर इतकी आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रातील उत्पादन क्षमता बघितली तर 452 किलो प्रति हेक्टर आहे आणि कोकणातील बघितली तर 530 किलो प्रति हेक्टर इतकी उत्पादन क्षमता आहे. म्हणजे जे जमीन आणि हवामान कोकणातलं आहे त्याला मानवते आणि चांगल्या प्रकारे आपल्याकडे हे पीक येऊ शकतं. देशात बहुतांश राज्यांमध्ये काय होतं, डोंगराळ भागांमध्ये आणि कमीत कमी संसाधनांचा वापर करून लघु तृणधान्य पिकवली जातात. त्यामुळे त्यांचं वितरण हे असमान आहे. बरोबर. पण आपल्या कोकणामध्ये याचं उत्पादन हे खूपच चांगलं आहे आणि आपल्या कोकणातल्या लोकांच्या आहारामध्ये देखील याचा वापर बऱ्यापैकी केला जातो. तर आहारदृष्ट्या या पिकामध्ये कोणते पौष्टिक गुणधर्म आहेत? तर वरीचा विचार केला तर आपण उपवासाला घरोघरी वरीचा वापर केला जातो. त्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व आहे आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार केला तर त्याला सत्वयुक्त धान्य असं म्हटलं जातं. बरोबर. वरीमध्ये आपण आहारदृष्ट्या बघितलं तर स्निग्ध पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ, खनिज, लोह हे भात किंवा गहूपेक्षा याच्यामध्ये गहू पिकापेक्षा जास्त ह्याच्यात प्रमाणात आहे वरीमध्ये. तर वरीमध्ये कर्बोदकं बघितली ते आपण म्हणजे पिष्टमय पदार्थ आपण ज्याला म्हणतो ते 60 ते 75 ग्रॅम आहेत प्रति 100 ग्रॅम. नंतर तंतुमय पदार्थ हे 4 ते 8 ग्रॅम आहेत. कॅल्शियम हे 12 ते 30 ग्रॅम आहे आणि लोह 7 ते 13 मिलीग्रॅम ह्याच्यामध्ये प्रति 100 ग्रॅम आहे. उपवासाला आपण वरीचा भात किंवा भाकरी जर का वापरली त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पित्त होत नाही. त्यामुळे आरोग्यासाठी पण वरी ही लाभदायक आहे. तर वरीचा अजून भगर किंवा आपण ज्याला हे म्हणतो भात ते आणि भाकरी सोडली तर त्याच्यापासून बिस्किट, लाडू, शेवया, चकली, शेव इत्यादी पदार्थ आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. त्यामुळे हे सर्व वयोगटातल्या लोकांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि याच्या सेवनाने दुसरं म्हणजे काय की बद्धकोष्ठता आणि पोटाच्या वेगवेगळ्या समस्या यावर पण त्याचा चांगला उपयोग होतो. बरोबर. म्हणजे आहारदृष्ट्या सुद्धा या पिकाचं खूप महत्त्व आहे. तर वरीच्या लागवडीसाठी जी जमीन आणि जे हवामान आहे ते नेमकं कसं असलं पाहिजे? तर वरी प्रामुख्याने खरीप हंगामातलं पीक आहे, म्हणजे पावसाच्या पाण्यावरच येणार आहे. कोकणातला भरपूर पाऊस आणि दमट हवामान या पिकाला अगदी चांगलं मानवतं. जमिनीचा विचार केला तर अगदी हलक्या आणि वरकस मुरमाड जमिनीत सुद्धा किंवा डोंगर उतारावर सुद्धा आपण सहजपणे हे नाचणीसारखंच पीक घेऊ शकतो. ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो अशा जमिनीत वरी चांगल्या प्रकारे पिकवता येते. फक्त डोंगर उतार एकदम अधिक असू नये की जेणेकरून पूर्णच सगळं त्याच्यामध्ये काय समजा थोडंफार आपण सेंद्रिय काही त्याला घातलं, मॅन्युअर्स वगैरे घातली, वाहून जाऊ शेणखत वगैरे घातलं तर वाहून जायला नको. त्या दृष्टीने अगदीच उताराची जमीन नाही निवडायची नाही. आता याची जी लागवड आहे ती कोणत्या पद्धतीनं केली जाते?
वरी प्रामुख्याने एक आपण काय करतो, गादी वाफ्यावर रोप तयार करून त्याची पुनर्लागवड म्हणजे ट्रान्सप्लांटिंग असं ज्याला म्हणतात. तर ती एकदा गादी वाफ्यावर रोपं तयार करून घ्यायची आणि 30-35 दिवसांची झाली की मग मुख्य शेतामध्ये आपण पुनर्लागवड करू शकतो. आता साधारण गादी वाफे कसे तयार करायचे, तर आपण 1 ते 1.5 मीटर रुंद आणि 8 ते 10 सेंटीमीटर उंच उताराच्या दिशेने योग्य पद्धतीने विचार करून असे गादी वाफे आपण तयार करायचे आणि त्यावर 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळींमध्ये साधारण 1 ते 2 सेंटीमीटर खोल असं बियाणं पेरायचं. बियाणं पेरताना कसं एकदम खोल पण जायला नको, नाहीतर मग ते आतल्या आत कुसून तरी जाईल किंवा मुंग्या वगैरे त्याला खातील. त्यामुळे ते 1 ते 2 सेंटीमीटर असा अंदाज येण्यासाठी आपण त्या अंतरावर तेवढं पेरायचं आहे. दुसरं म्हणजे काय, पुनर्लागवड आपण केली आणि या पद्धतीने गादी वाफ्यावर पेरून जर का वापरलं तर त्याच्यामध्ये हेक्टरी 5 किलो बियाणं आपल्याला पुरतं. पण तेच जर का आपण डायरेक्ट फेकून, ब्रॉडकास्टिंग जी मेथड म्हणतात त्या पद्धतीने केलं तर मग त्याच्यात जवळजवळ डबल बियाणं तुम्हाला वापरायला लागतं. त्यामुळे नर्सरी करून घेणं, आपण जशी भाताची करतो त्या पद्धतीने तयार केलेलं केव्हाही चांगलं. मुख्य शेतातील पुनर्लागवड ही कशी करावी, म्हणजे त्यावेळी 2 रोपांमधलं अंतरही किती असणं गरजेचं आहे? आता साधारणपणे काय होतं, शेतकरी आहेत ते जास्त अंतर किंवा या पद्धतीने जात नाहीत. त्यामुळे पण काय होतं, त्याच्यामुळे तोटा काय होतो की कापणी जेव्हा करताना त्यांना युनिफॉर्म असं एकसंध फील्ड किंवा शेत मिळत नाही करताना. कापणीसाठी आणि एकंदरच आंतरमशागत किंवा तणं काढण्यासाठी जर का तुमचं ओळींमधलं आणि रोपांमधलं अंतर योग्य असेल किंवा एकसारखं असेल तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. त्यामुळे जेव्हा रोपं 30 ते 35 दिवसांची गादी वाफ्यावर होतील तेव्हा आपण राईसची करतो भातामध्ये, तसंच गादी वाफ्यावरून मेन मुख्य शेतामध्ये त्याची पुनर्लागवड करतो. नंतर लागवड करताना याच्यामध्ये 2 ओळींमधलं अंतर आहे ते 25 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधलं आहे ते 10 सेंटीमीटर अंतर आपण ठेवू शकतो. म्हणजे एका ठिकाणी 2 ते 3 रोपं लावली की भरपूर त्याची चांगली वाढ पण होते आणि त्याला फुटवे पण चांगले येतात. बरोबर. आता जी खतं आहेत किंवा पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? खतांचा विचार केला तर आधी आपण काय करतो, माती परीक्षण म्हणजे करून घेण्यासाठी आपल्याकडे सुविधा असतात. माती परीक्षण करून त्या जमिनीमध्ये तिचा पोत कसा आहे किंवा त्याच्यामध्ये कुठली खनिज किंवा द्रव्य आधी आहेत त्याचा विचार करून नंतर आपण खताचे मात्रा ठरवायला पाहिजे. जनरली कोकणात काय होतं की नायट्रोजन आपल्याकडे निघून जातो लगेच पाण्यावाटे, म्हणून आपण ते नत्रयुक्त खतं अतिरिक्त वापरली जातात. तर आता काय करायचं की याच्यात लागवडीपूर्वी 10 टन शेणखत प्रति हेक्टरी मातीमध्ये मिसळायचं आणि याशिवाय प्रति हेक्टरी 80 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजे एन आणि पी आपण ज्याला म्हणतो, स्फुरद यांची मात्रा द्यायची. लागवडीच्या वेळी स्फुरद आणि अर्धे नत्र द्यायचं आणि कारण काय नायट्रोजन युक्त जे खत आहे ते मातीमध्ये टिकून राहत नाही, पावसामध्ये धुपून जातं. त्यामुळे लागवडीनंतर आपण 25 ते 30 दिवसांनी अर्धी मात्रा देऊ शकतो. आता पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचंय, कारण हे पीक पावसाच्या पाण्यावरती जास्त करून घेतलं जातं. मुख्यत्वे करून खरीपच आहे ते, त्यामुळे पावसाने जर का समजा जास्त लांबला पाऊस किंवा मध्ये ओढ दिली लागवडीनंतर तर जास्त करून फुलोऱ्याच्या अवस्थेत म्हणजे 40 ते 45 दिवसांनी पुनर्लागवडीनंतर आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याच्या 2 पाळ्या दिल्या तर चांगलं होईल. जर का फक्त जास्त पावसाने मध्येच गॅप दिली तर, ओढ दिली तर. या पिकात आंतरमशागत किंवा तणांचं जे नियंत्रण आहे ते कसं करावं? वरी पिकाच्या मध्ये सुरुवातीच्या काळात जर का जास्त तण आढळले तर उत्पादनात चांगल्यापैकी घट होऊ शकते, म्हणजे 25% पर्यंत घट याच्यामध्ये होऊ शकते. त्यासाठी लागवडीनंतर 1 महिन्याच्या आत आवश्यकतेनुसार आपण 1 ते 2 वेळा खुरपणी किंवा बेंडणी करून शेत आहे ते तणमुक्त ठेवू शकतो. गरज पडली तर कोळपणी करून घ्यायची आणि तण नियंत्रणासाठी जर का खूपच तुमच्या जमिनीमध्ये तणाचं प्रमाण असेल तर आपण काय करायचं, लागवडीपूर्वीच जे उगवणपूर्व तणनाशक आहेत त्यांच्यापैकी भातामध्ये वापरतात तसं पेंडीमिथॅलिन 30% EC त्याच्यामध्ये म्हणजे प्रमाण आहे ते 2.5 म्हणजे 2.5 ते 3.5 लिटर प्रति हेक्टरी आपण 500 ते 600 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारू शकतो. दुसरं असं त्याच्यामध्ये आहे की उगवणीनंतरचं तणनाशक वापरायचं असेल तर ॲट्रॅझिनचा वापर आपण करू शकतो. साधारण 200 ते 250 ग्रॅम जे आहे ॲट्रॅझिन ते आपण 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारू शकतो. मिश्र तण नियंत्रणासाठी जास्त करून ॲट्रॅझिन उपयुक्त आहे, पण जर का आंतरपीक घेतलं असेल तर मात्र ॲट्रॅझिन त्याच्यामध्ये वापरू नये. आणि ॲट्रॅझिनची जी फवारणी आहे ती साधारण 20 ते 25 दिवसांनी लागवडीनंतर म्हणजे पुनर्लागवडीनंतर अत्यंत कमी तीव्रतेत फवारणी केली तर फायदेशीर ठरते. दुसरं पण एक मॅडम त्याच्यामध्ये आहे की उगवणीनंतरचं जे तणनाशक आहे त्याच्यामध्ये 2,4-Dचा पण आपण वापर करतो.
त्याच्यामध्ये तांदूळ ज्या किंवा दुधी, केना, माठ अशी रुंद पानांची जी तणं आहेत, हां. तर यांच्यापैकी हे जे असं कुठलं असेल तुमच्याकडे तण, तर 2,4-D सुद्धा आपण वापरू शकतो. 400 मिली 2,4-D 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारू वापरायचं शकतो. आहे. हां, तरी सुद्धा त्याचा उपयोग होतो. वरीची काढणी, मळणी आणि त्याचं जे सरासरी उत्पादन आहे ते किती मिळतं? वरीचा आपण कालावधी बघितला तर साधारण 90 ते 110 दिवसात हे पीक काढायला तयार होतं. बरोबर. कणसं पिवळसर तांबूस रंगाची झाली की जमिनीलगत पिकाची कापणी करायची किंवा फक्त पक्व झालेली कणसं आपण नाचणीप्रमाणेच वरच्यावर काढून घेऊ शकतो. फक्त काढणीला जर का उशीर झाला तर शेतात दाणे गळण्याची भीती असते, त्यामुळे काढणी ही शक्यतो एकदम पीक तयार झाल्यावर वेळच्या वेळीच करावी लागते. हां. आणि सरासरी उत्पादन ह्याचं किती मिळतं? सरासरी उत्पादन आता प्रति हेक्टरी आपण बघायला गेलं तर 12 ते 15 क्विंटल धान्य आणि वाळलेला पेंढा, कडबा या पद्धतीने त्याच्या मिळतं. प्रमाणात मिळू शकतं आपल्याला. कोकणात वरीच्या पिकावर प्रामुख्याने कोणत्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो का? आणि जर दिसून येत असेल तर त्याचं नियंत्रणही कसं केलं पाहिजे? वरीचं आपण बघितलं तर हे अत्यंत काटक पीक आहे, त्यामुळे फारसे रोग आणि किडी त्याच्यावर पडत नाहीत. तरी पण जर का आढळल्या तर याच्यामध्ये किडींमध्ये लष्करी अळी किंवा खोडकिडा दिसू शकतो. हां. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात याचा प्रादुर्भाव आढळला तर आपण निंबोळी अर्क 5% या प्रमाणात आपण फवारू शकतो. किंवा करपा ब्लास्ट जनरली साधारणपणे वरीवर दिसून येतो, हां. त्यामुळे पानांवर करप्या रोगाचे ठिपके दिसले तांबूस रंगाचे तर आपण त्याच्यामध्ये कार्बेंडेझिन सारख्या बुरशीनाशकाची योग्य मात्रेत फवारणी करू शकतो. बरं. आता आपण बघतो की प्रत्येक पिकाची जेव्हा पेरणी करायची असते तेव्हा बीज प्रक्रिया केली जाते. तर बरोबर. वरी पिकासाठी सुद्धा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का आणि ती कशी केली जाते? बियाण्याच्या सुरक्षेसाठी बीजप्रक्रिया करणं केव्हाही चांगलंच आहे, कारण जर का बियाण्याला प्रक्रिया केलेली असेल तर तुमचं आतमध्ये जाऊन बियाणं कुजणं किंवा कुठलं त्याला बुरशी वगैरे पकडणं हे त्याच्यामध्ये होत नाही. बरोबर. त्यामुळे जर का निरोगी पीक तुम्हाला हवं असेल तर बीजप्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. वरीचं बियाणं बघितलं तर आकाराने ते खूप लहान आहे, त्यामुळे रोपं सशक्त येण्यासाठी बीजप्रक्रिया करणे अतिशय चांगलं ह्याच्यामध्ये. तर पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला आपण 3 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन हे बुरशीनाशक चुळावं, ज्याच्यामुळे काय होईल की कंद कुजव्या आणि रोपं कोलमडण्याचा रोग ह्याच्यामध्ये टळतो. मुळं कुजत नाहीत आणि रोपं कोलमडत नाहीत. यानंतर जैविक खतांची बीजप्रक्रिया म्हणून अझोस्पायरिलम किंवा स्फुरद विरघळवणारे जीवाणू म्हणजे PSB ज्याला म्हणतात, ते प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळून सावलीत वाळवायचं आणि नंतर पेरणी करायची. अशा प्रकारे आपण बीजप्रक्रिया करू शकतो. मॅडम, बरेच शेतकरी वरीची लागवड ही फेकून किंवा विस्कटून करतात. त्या तुलनेत विद्यापीठाची पुनर्लागवड पद्धत जी आहे ती फायदेशीर आहे का? पारंपरिक पद्धतीप्रमाणे बियाणं विस्कटून पेरलं आपण तर झाडांची संख्या त्याच्यामध्ये नियंत्रित राहत नाही. दुसरं म्हणजे काय की आपल्याला सीड रेट जे बियाणे पेरताना आपण मगाशी ऐकलं तसं की गादी वाफ्यावर जर का 5 किलो लागणार असेल तर ऑलमोस्ट डबल म्हणजे 10 किलोपर्यंत तुम्हाला बियाणं लागतं. बरोबर. नंतर दुसरं ह्या ब्रॉडकास्टिंगमुळे किंवा विस्कटून पेरल्यामुळे काय होतं, खत व्यवस्थापन चुकतं आणि तण काढणं सुद्धा कठीण होऊन जातं. जर का पुनर्लागवड पद्धतीप्रमाणे 2 ओळीत आणि रोपात योग्य अंतर असेल तर प्रत्येक झाडाला पुरेशी हवा मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्यानंतर त्याला अन्नद्रव्य जमिनीतून आपली आपली व्यवस्थित घेता येतात. त्यामुळे काय होतं की याचा डायरेक्ट टिलरिंगवर म्हणजे जे फुटवे आहेत प्रोडक्टिव्ह ज्याला कणसं लागतात त्याच्यामध्ये याचा चांगला परिणाम होतो. आंतरमशागत म्हणजे तण काढणं किंवा यासारखं अजून काही फवारणी असेल तर ती सोपी होते. त्यामुळे विस्कटून पेरण्यापेक्षा कधीही गादी वाफ्यांवर लावून नंतर पुनर्लागवड करणं केव्हाही चांगलं. हां, म्हणजे ती पद्धत सगळ्यात जास्त फायद्याची आहे. बरोबर. हो. जर गादी वाफ्यावर रोपं तयार करायची असतील तर गादी वाफ्याचं व्यवस्थापन आणि त्याचं जे खत नियोजन आहे ते कसं केलं पाहिजे? आता रोपं सशक्त येण्यासाठी आपण गादी वाफ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे. गादी वाफा तयार करताना प्रति वाफ्याला 3x1 मीटर आकारासाठी साधारण 5 ते 10 किलो चांगलं कुजलेलं शेणखत मातीत व्यवस्थित मिसळायचं आणि त्यासोबतच 50 ग्रॅम सुफला म्हणजे 15-15-15 आपण हे मिश्र खत जे म्हणतो ते त्या वाफ्याला 50 ग्रॅम त्या साईजच्या वाफ्याला द्यायचं. बियाणं पेरल्यानंतर वाफ्यावर हलकंसं पाणी द्यायचं, यामुळे पाण्याचा निचरा चांगला होऊन 21 ते 25 दिवसात रोपे तयार होतात मुख्य शेतात लावण्यासाठी. वरी पिकाची कापणी जर योग्य वेळी झाली नाही तर नेमकं काय नुकसान होतं आणि पीक काढणीला तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं?
वरीमध्ये बरेचसे आपण जर का जाती बघितल्या तर काय होतं, त्याच्यामध्ये दाणे गळण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वरीमध्ये जास्त आहे. त्यामुळे हां. काढणीची वेळ जर का चुकली तर खूपच शेतकऱ्याला महागात पडू शकतं. हां. काढणीला उशीर झाला तर दाणे शेतातच गळून पडल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. हां. तर आता हे काढणीचं एकदम व्यवस्थित आपण वेळ कशी ओळखायची, तर जेव्हा पिकाची पानं आणि खोड हे पिवळसर होऊ लागतं आणि वरीची कणसं तांबूस पिवळ्या रंगाची दिसू लागतात, तेव्हा पीक तयार झालं असं समजावं. दाणा आपण नखाने दाबून बघितला तर तो कडक लागला पाहिजे, हां. मग ती आपल्याला काढणीसाठी व्यवस्थित वेळ दाखवू शकते. बरोबर. मळणी केल्यानंतर वरीचं धान्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी किंवा साठवणूक जी त्याची आहे ती कशी केली पाहिजे आणि कीड लागण्यापासून कसा बचाव त्याचा बरोबर केला आहे. पाहिजे? जर का आपण साठवण्यासाठी जर का धान्य व्यवस्थित वाळलं नाही तर सगळ्यांनाच माहिती की त्याला बुरशी लागू बुरशी शकते लागते. किंवा ते कीड त्याच्यामध्ये लागू किडी शकते आणि पडतात. फुकट जातं ते. हम्म. त्याच्यासाठी काय आहे की व्यवस्थित वाळवणे हाच सर्वोत्तम त्याच्यामध्ये पर्याय आहे. मळणीनंतर चांगली वरी उन्हात वाळवून घ्यायची. त्याच्यामुळे काय होणार आहे, दमटपणा जो ओलावा आहे हां. तो 10 ते 12% कमी व्हायला पाहिजे. ओलावा तसाच राहिला तर धान्याला बुरशी लागणार आहे आणि साठवणुकीमध्ये मग त्याला आपलं नुकसान होणार आहे. त्यामुळे बरोबर. स्वच्छ गोठ्या साठवणुकीसाठी वापरायच्या आणि जर का घरगुती पातळीवर आपल्याला हे साठवणूक करायची असेल तर कडुलिंबाची सुकलेली पानं त्याच्यामध्ये घालावी आणि दमट जागी न ठेवता हे जे टीन्स आहेत किंवा साठवणुकीचा जे डबा आहे तो सुद्धा आपण कोरड्या जागी ठेवला पाहिजे. हे अशा पद्धतीने त्याची साठवणूक केली तर दीर्घकाळ ते बरोबर, चांगल्या हो, स्थितीत अधिक राहू काळ शकतं. चांगल्या स्थितीत राहू शकतं. आपण बघतो की आपल्या कोकणामध्ये शेतकरी हे वरीच्या पिकावर नत्र खताचा खूप जास्त वापर करतात, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? हो, नक्कीच. कारण काय होतं, जास्त उत्पादनाच्या आशेने युरिया किंवा नत्रयुक्त खतंही जास्त प्रमाणात वापरली जातात. पण आता वरीच्या बाबतीत विचार केला तर हे नाजूक आणि उंच वाढणारं पीक आहे. नत्राचा अतिवापर केला तर शाखीय वाढ पिकाची जास्त होते आणि वारा किंवा पाऊस जर का जोराचा आला तर हे पीक जमिनीवर लोळतं. जमिनीवर लोळल्यामुळे काय होतं की कणसं सडतात आणि जास्त नत्रामुळे हा त्याचा अजून एक दुसरा दुष्परिणाम आपण म्हणू शकतो की पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव पण त्याच्यामुळे वाढतो. जास्त होतो. त्यामुळे जर का आपण शिफारस केल्याप्रमाणे 80 किलो नत्र 2 हप्त्यांमध्ये आपण विभागून दिलं तर त्याचा चांगला फायदा होतो. अतिरिक्त नत्राने नक्कीच त्याच्यामध्ये हानिकारक आहे ते. वरीचं पीक घेतल्यानंतर जमिनीचा पोत सुधारतो का? म्हणजेच पुढच्या हंगामासाठी याचा काही फायदा होतो का? हो, नक्कीच. कारण काय, वरी हे पीक आहे ते जमिनीच्या आरोग्यासाठी पण उत्तम मानलं आहे. वरीची मुळं जमिनीत सखोल पसरतात आणि काढणीनंतर काही अंशी त्या मुळांचे अवशेष तसेच जमिनीमध्ये कुजतात. त्यामुळे जमिनीतलं सेंद्रिय कर्ब जो आहे, ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतात, त्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपसुकच काय होतं, जमिनीचं आरोग्य किंवा जमिनीचं जे भुसभुशीतपणा आहे तो त्याच्यामध्ये चांगला राहतो. वरी घेतल्यानंतर जर का पुढच्या हंगामात आपण कडधान्य, कुळथी किंवा उडीद, मूग घेतलं, म्हणजे उर्वरित पावसावर आपण जनरली इथे कुळथी किंवा या प्रकारची वाल आपण घेतो, तसे कुठले कडधान्य लावली तर जमिनीची सुपीकता अजून डबल त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. कारण आधी त्याच्यामध्ये वरी आहे, नंतर त्याच्यामध्ये कडधान्य आहे. त्यामुळे जमिनीचा पोत ह्याच्यामध्ये नक्कीच सुधारतो. आता वरी हे ग्लुटेन मुक्त धान्य असल्यामुळे बेकिंग उद्योगात त्याचा वापर करताना काही अडचणी येतात का? आणि जनुकशास्त्र याद्वारे यावर काय उपाय शोधत आहे? बरोबर. समाज जागरूक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कशामध्ये काय कुठलं घटक आहे आणि कशामुळे पीठ चिकट होते किंवा सरसरीत होते हे सगळ्यांना समजायला लागले. त्याच्यामुळे काय, प्रामुख्याने गव्हामध्ये ग्लुटेन नावाचं प्रथिन आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा कणिक भिजवतो तेव्हा ती चिकट किंवा इलॅस्टिक, आपण लवचिक असं म्हणतो, तशी ती त्याच्यामुळे चिकट होते. ह्याच्यामुळे जेव्हा ब्रेड किंवा केक असं कणकेपासून बनवलं जातं तेव्हा ते चांगल्या प्रकारे फुगतं किंवा त्याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे. वरीमध्ये हे ग्लुटेन नसल्यामुळे तिचं पीठ आपण बघितलं कधी तर ते भरभरीत असतं, मोकळं असतं, सहज एकत्र येत नाही किंवा भिजवलं तरी ते पटकन एकत्र गोळा होत नाही त्याचा. त्यामुळे बेकिंग करताना याचा एवढा उपयोग होत नाही. तर आता ह्याच्यावर उपाय म्हणजे आपण काय करू शकतो की स्टार्चची जी रचना आहे दाण्यामधली वरीच्या, तर त्याच्यामधलं अमायलोज आणि अमायलोपेक्टिन हे स्टार्चचे घटक आहेत. त्यांचं गुणोत्तर आपण अनुवंशिक निवडीद्वारे सुधारू शकतो. म्हणजेच काय, त्याच्याद्वारे काय होणार आहे, पिठाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि चिकटपणा वाढवता येऊ शकतो. त्यामुळे जसं भातामध्ये चिकटपणा असतो किंवा गव्हामध्ये असतो, तसाच आपण या 2 स्टार्चच्या घटकांचं गुणोत्तर व्यवस्थित करून ह्याच्यामध्ये आपण तसे त्याची गुणवत्ता वाढवू शकतो चिकटपणासाठी. म्हणजे त्यावरही उपाय. त्यामुळे रासायनिक घटकांशिवाय आपण वरीच्या पिठापासून उत्कृष्ट दर्जाची बिस्किटं किंवा कुकीज बनवू शकतो याच्यामुळे.
मॅडम, वनस्पती जनुकशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण कोकणातील वरीच्या स्थानिक वाणांचं संवर्धन करणं का गरजेचं आहे? म्हणजे आधुनिक वाण विकसित करताना याचा काही उपयोग होतो का? नक्कीच, कारण हा अतिशय मूलभूत आणि संवेदनशील प्रश्न आहे. कोकणात पिढ्यानपिढ्या आपण जपलेले वरीचे अनेक स्थानिक वाण शेतकऱ्यांकडे आहेत. तर वनस्पती पैदासकार म्हणजे ब्रीडिंगमध्ये काम करताना स्थानिक वाण हे आमच्यासाठी एक जीन बँक म्हणून काम करतात. म्हणजेच काय की जेव्हा नवीन नवीन आम्हाला गुण त्यांचे झाडांचे बघायचे असतात, तेव्हाला आम्हाला ही जुनी झाडं किंवा जुने जे वाण आहेत शेतकऱ्यांनी ठेवलेले ते त्याच्यामध्ये अतिशय उपयोग होतो. आणि जेव्हा आपल्याला काही सुधारणा करायची असते तेव्हा त्या प्रत्येकातला एक एक कॅरेक्टर आपण सिलेक्ट करून म्हणजे गुण सिलेक्ट करून आपण त्याच्यावर प्रयत्न करू शकतो. म्हणून हे जीन बँक आपल्याला खूप महत्त्वाची आहे. जेव्हा नवीन वाण विकसित करायचा असतो तेव्हा स्थानिक वाणांमधील काटकपणाची जनुकं म्हणजे आपण रेझिस्टंट ज्याला म्हणतो ते आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातीमध्ये ते आपण संकर करू शकतो. हे जर का स्थानिक वाण गमावले तर मग काय होईल, भविष्यातला ब्रीडिंगचा पायाच नष्ट होईल. त्यामुळे जुने जे काही शेतकऱ्यांनी साठवलेले किंवा त्यांचे पिढ्यानपिढ्या जपलेले वाण आहेत स्थानिक वाण ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं संवर्धन करणं ही पण काळाची गरज आहे. नक्कीच. आता जेव्हा वरी शेतातून येते तेव्हा त्याच्यावरती नेमकी कोणती प्रक्रिया केली जाते? वरीवर प्रक्रिया करताना प्रामुख्याने 4 ते 5 टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे काय, स्वच्छता आणि प्रतवारी. तर शेतातून आलेली वरी त्याच्यामध्ये काय असतं, खडे, धूळ, काडी कचरा अशा पद्धतीने असतं. ते आपण वेगवेगळ्या आकाराच्या चाळण्या वापरून वेगळं करू शकतो. नंतरची स्टेप म्हणजे काय की भिजवणे आणि वाळवणे. तर वरीचं टणक कवच निघण्यासाठी बऱ्याचदा बियाण्याला पाणी लावून किंवा वाफवून आपण पुन्हा मोकळ्या हवेत वाळवतो. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे डिहस्किंग, ज्याचं कवच काढलं जातं वरीचं. वाळवलेली वरी ही डिहलर यंत्रात टाकून त्याचं बाहेरील टणक साल काढलं जातं. आणि याच्यानंतर आपल्याला आपण जी वरी बघतो बाजारात पांढरा दाणा जो असतो ती भगर आपल्याला त्याच्यामुळे मिळते डिहस्किंग केल्यानंतर, वरीचं वरचं कव्हर काढून टाकल्यानंतर. आणि मग शेवटी पॉलिशिंग किंवा ज्याच्यामध्ये थोडासा रंग त्याला हे केला जातो. पण अति पॉलिश केलं तर काय होतं, पौष्टिक घटक त्याच्यातले नष्ट होतात. त्यामुळे शेवटची स्टेप ही पॉलिशिंग असते. कमी जास्त प्रमाणात पांढरा रंग जसा हवा असेल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पॉलिश केलं जातं. आता पॉलिश करताना आपण पारंपरिक पद्धत वापरतो, तसंच काही आधुनिक यंत्र किंवा मशीन्स आलेली आहेत. तर पारंपरिक पद्धतीत आणि आधुनिक मिल्टिंग मशीनमध्ये काय फरक आहे आणि या यंत्राचे काय फायदे होत आहेत? पारंपरिक पद्धतीमध्ये महिला मुसळाने उखळात किंवा जात्यावर वरी सडत होत्या. म्हणजे यामध्ये शारीरिक श्रम प्रचंड आहेत आणि मुसळाच्या फटक्याने काय होतं, दाणा तुटतो आणि त्याच्यामध्ये कणीचं प्रमाण वाढतं. कणी वाढल्यामुळे काय होतं, भगरीचा दर्जा घसरतो. भगरीला हवंय तेवढं म्हणजे तेवढे पैसे त्याच्यातून मिळत नाहीत, मागणी नाही. त्यामुळे काय होतं, आधुनिक जर का आपण यंत्राचा वापर करायचा ठरवलं तर सेंट्रिफ्युगल किंवा रबर रोलर डिहस्कर यंत्र हे वरीच्या दाण्याला धक्का न लावता फक्त वरचं कवच घासून वेगळे करतात. यामुळे अखंड दाण्याचे प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये ते 75 ते 80% मिळतं आणि शिवाय वेळेची आणि मजुरीची पण याच्यामध्ये बचत होते. म्हणजे यंत्र वापरणं हे केव्हाही फायद्याचं आहे. मॅडम, प्रक्रिया केलेल्या वरीच्या उपउत्पादनांचं जसं की कोंडा आहे आणि ब्रान आहे यांचं मूल्यवर्धन कसं करता येईल? प्रक्रिया उद्योगात आपण बघितलं तर काही त्याच्यामध्ये वाया जात नाही. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी असं आपण म्हणू शकतो. वरी सडल्यानंतर 2 मुख्य उपउत्पादनं मिळतात आपल्याला. एक म्हणजे वरीचा कोंडा. याचा वापर आपण सेंद्रिय शेतीमध्ये मल्चिंगसाठी करू शकतो किंवा गांडूळ खत त्याच्यापासून तयार होऊ शकतं किंवा पर्यावरणपूरक पॅकेजिंगचं साहित्य आपण ज्याला हल्ली बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग म्हणतो ते बनवण्यासाठी पण केला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे काय, वरीचा ब्रान ऑइल हल्ली सगळ्यांना माहिती आहे, राईस ब्रान ऑइल आहे. त्याच्या पद्धतीने वरीचा पण ब्रान असतो. सालं काढल्यानंतर जी बारीक पावडर मिळते म्हणजे थोडक्यात कोंडा किंवा भुसा आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, तेल आणि व्हिटॅमिन्स असतात. या ब्रँडचा वापर बेकिंग उद्योगात बिस्किटांचं फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कोंड्यासहित धान्य वापरा असं आपल्याला आहारदृष्ट्या किंवा आहार तज्ज्ञ सुद्धा सजेस्ट करत असतात. तर हे फायबरचं प्रमाण जर का हवं असेल तर कोंड्याचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. त्यामुळे ब्रांड सुद्धा ह्याचा फुकट जात नाही आणि कोंडा सुद्धा फुकट जात नाही. काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर वरीपासून बनवलेल्या पदार्थांचं शेल्फ लाईफ म्हणजे टिकण्याची क्षमता वाढण्यासाठी कोणतं प्रगत पॅकेजिंग तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं? वरीची भगर किंवा पीठ तयार केलं आपण तर दमट हवामानामुळे काय होतं, लवकर खराब होण्याचा किंवा त्याला कीड लागण्याचा संभव असतो.
त्यामुळे आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. व्हॅक्यूम पॅकेजिंग यामुळे काय होतं की पॅकेटमधली सगळी हवा बाहेर काढून पॅकिंग केलं जातं, त्यामुळे धान्याला वर्षभर कीड लागण्याची भीती नसते. दुसरं म्हणजे काय की मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग. याच्यामध्ये काय करतात की ठराविक प्रमाणामध्ये नायट्रोजन वायू भरला जातो आणि वरीच्या पिठाचा किंवा इतर प्रक्रियायुक्त पदार्थ जर का आपण केले तर त्याचा कुरकुरीतपणा आणि त्यासोबतच पोषण मूल्य दीर्घकाळ टिकून राहतात. त्यामुळे ते एक्सपोर्ट करण्यासाठी पण आपण योग्य प्रकारे वापरू शकतो, कारण त्यांच्या गुणवत्तेमध्ये काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही आणि त्याच्यामध्ये हवा शिल्लक राहत नाही मुख्य म्हणजे, त्यामुळे खराब होण्याचा प्रश्न येत नाही. आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? आता आपण सध्या हल्लीच बघायला गेलं तर सन 2024मध्ये आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वरीची कोकण सात्विक ही पहिलीच जात विकसित केली आहे. आता कोकणामध्ये आपण ती खरीप हंगामात लागवडीसाठी शिफारस करत आहोत. ही जात मुख्य म्हणजे मेन ह्याचं वैशिष्ट्य असं की आपल्याकडे सारखी आता वादळं होतात किंवा पाऊस खूप जास्त पडतो किंवा काढणीला कधीतरी उशीर होतो, त्या ह्याच्यामध्ये ही जात न लोळणारी आणि न गळणारी आहे. म्हणजे काय होतं, रोप उंच वाढलं रोप तरी ते गळत नाही, खाली पडत नाही आणि दाणे त्याचे गळत नाहीत. हा त्याचा विशेष फायदा आहे. यामध्ये दाण्याचा रंग हा मध्यम केशरी पिवळा आहे. आता त्याची अन्नद्रव्य बघायला गेलं या जातीमधली तर 100 ग्रॅम वरीमध्ये प्रथिनांचं प्रमाण 47 ग्रॅम आहे. नंतर कर्बोदकं ही 74.52 ग्रॅम आहेत. कॅल्शियम हे 16.5 मिलीग्रॅम आहे आणि लोह हे 8.32 ग्रॅम इतकं आहे. त्यामुळे अन्नद्रव्य जे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत ते ह्याच्यामध्ये आहारदृष्ट्या हे भरपूर पौष्टिक आहे. बरोबर. उशिरा होणारं हे वाण पक्व इतर वाणांच्या दृष्टीने म्हणजे विचार केला तर हे उशिरा पक्व होणारं वाण आहे. 118 ते 120 दिवसात काढणीसाठी तयार होतं. बाकी जे आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे 90 ते 110 दिवसांचा कालावधी याला वरीला लागतोय. हे वाण दुसरा याचा फायदा की पर्णकरपा रोग आहे जो आणि आपण ज्याला तपकिरी स्पॉट म्हणतो त्या रोगांसाठी आणि खोडमाशी आणि तुडतुडे या किडींना सुद्धा प्रतिकारक आहे. या वाणापासून प्रति हेक्टरी जर का आपण उत्पादन बघितलं तर 19 ते 20 क्विंटलपर्यंत एका हेक्टरमधून ह्याच्या उत्पादन यापासून मिळू शकतं. म्हणजे एकूणच हे पीक अतिशय फायदेशीर असं आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीचा नक्कीच विचार केला पाहिजे. हो, आणि आपल्या कृषी विद्यापीठामध्ये याचं बियाणं सुद्धा विक्रीसाठी अवेलेबल आहे. त्यामुळे तशा दृष्टीने ते विक्री सुद्धा चालू आहे त्याची. त्यामुळे लागवडीसाठी याचा विचार शेतकरी बांधवांनी नक्कीच करायला हरकत नाही. आता जाता एक प्रश्न की सगळ्यांकडेच स्वतःची जमीन असते असं नाही, पण त्यांना शेती करायची इच्छा असते आणि आत्ता आपण वरीच्या उत्पादनाविषयी बघितलं तर हे खूप फायदेशीर असं पीक आहे. तर अशावेळी शेतकऱ्यांकडे दुसरा काही पर्याय उपलब्ध असू शकतो का? सध्या अनेक नामांकित फूड कंपन्या थेट शेतकऱ्यांकडून भरधान्य खरेदी करतात. तरुण शेतकरी जर का या कंपन्यांशी त्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच कंत्राटी शेती अंतर्गत करार केला तर यामध्ये उत्पादनाचा दर त्याची हमी असते, म्हणजे हंगामाच्या आधीच हा दर निश्चित केलेला असतो. त्यामुळे बाजारात जो भाव घसरू शकतो त्या जोखमीपासून शेतकऱ्यांचं याच्यामध्ये संरक्षण होतं. कंपन्या स्वतः दर्जेदार बियाणं पुरवतात आणि शेतातून थेट माल ते उचलू शकतात. त्यामुळे तुमची जमीन जरी नसली तरी तुम्ही एकत्रितपणे कंत्राटी शेती करून याच्यावर आपण उपाय मिळवू शकतो. बरोबर. म्हणजे पर्याय प्रत्येक गोष्टीसाठी आहे. नक्कीच. हो. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण वरी पिकाचं उत्पादन तंत्रज्ञानाविषयी खूप माहिती घेतलेली आहे आणि हे पीक आपल्या कोकणाच्या दृष्टीने कसं फायदेशीर आहे याविषयी मॅडमनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि वरी उत्पादन तंत्रज्ञानाविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. आपल्यालाही धन्यवाद. आत्ताच आपण वरी उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर शिल्पा जोशी यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत ऐकली. बरं मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.